तर निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा। पवार गटाने उमेदवारांना या सूचना दिल्या। पवार गटाच्या उमेदवारांच्या ऑनलाईन बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून या सूचना देण्यात आल्या। महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येणार, काहीही काळजी करू नका। बैठकीत शरद पवारांकडून असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? प्रणित, आपण पाहतो की सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ऑनलाईन बैठक पार पडलेली होती। या बैठकीला सगळे उमेदवार जे होते ते सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी देखील सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन केलेलं आहे। या दरम्यान मतमोजणी केंद्रावरती घ्यावयाची काळजी नेमकी कशा पद्धतीची असेल किंवा दुसरी बाब जी आहे ती गाफील न राहण्याच्या सूचना सुद्धा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे उमेदवार विजयी होतील त्यांनी विजयी झाल्यानंतर जे प्रमाणपत्र विजयाचं मिळतं ते निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर तात्काळ मुंबई गाठण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आलेल्या आहेत। शिवाय शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येणार आहेत, त्यामुळे कुठलीही प्रकारची काळजी करू नका असा विश्वास सुद्धा उमेदवारांच्या या ऑनलाईन बैठकीमध्ये व्यक्त केल्याचं कळतं आहे। त्यामुळे उद्याचा निकाल नेमका काय होतो, महाविकास आघाडी की महायुती कुणाचं बहुमतानं जागा निवडून येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रत्येक पक्षाकडून जी आपल्या उमेदवारांच्या संदर्भातली खबरदारी जी आहे ती घेतली जाते आहे आणि ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून सगळ्या उमेदवारांना सूचना दिल्या जातात। कारण सगळे उमेदवार ते आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आणि उद्याच्या मतमोजणीच्या अनुषंगाने सगळी तयारी करतायत। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या बैठकीमध्ये शरद पवार गटाकडून सगळ्या उमेदवारांना या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत आणि निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर तात्काळ मुंबई गाठण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।